नमस्कार मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आज आपण नवीन प्रकारची एक बाही डिझाईन बघणार आहोत। तर या बाहीवरती मी चेक्सची डिझाईन करणार आहे। तर वरून मी 2 इंचाचं कापड सोडलेले आहे आणि माझी बाहीची उंची जी आहे पूर्ण ती 8.5 ते 9 आहे। तर मी वरून जी 2 इंचाची एक खूण करून घेतलेली आहे आणि खालीही 2 इंचाची अशी संपूर्ण मिळून 4 इंचाची सरळ रेष काढून घेतलेली आहे आणि मध्यभाग काढून कडेला 1 इंचाचा गोल शेपमध्ये मी आकार दिलेला आहे। तर तुम्हीही असंच करायचं आहे आणि बाही पूर्णपणे कट करून घ्यायची आहे। बाहीचा कट केलेला भाग आपल्याला काढून ठेवायचा आहे बाजूला। नंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर अस्तर जोडताना बाहीची जी सरळ बाजू आहे त्याच्यावरती मांडून आपल्याला हे अस्तर पूर्णपणे जोडून घ्यायचे आहे। अस्तर जोडताना मात्र मधला जो भाग आहे तो पूर्ण आधी गोल जो पाकळीचा भाग आहे त्याला पूर्णपणे टिप मारून घ्यायची आहे आणि ही टिप मारल्यानंतर मधला जो भाग आहे तो पूर्णपणे कट करून काढायचा आहे। संपूर्ण भाग कट करून झाल्यानंतर आपल्याला ही बाही जी केलेली आहे ती अस्तरवरती मांडून ती आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं अस्तर आतल्या साईडला जाईल। व्यवस्थित असं अस्तर पलटी मारून झाल्यानंतर वरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित स्वरूपात पाकळीच्या आकारात दाबटीप मारून घेतल्यानंतर संपूर्ण जो बाहीचा भाग आहे खालचा तो दुमडून आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे आणि वरूनही आपल्याला बाहीच्या आकारात व्यवस्थित टिप मारून जे एक्स्ट्राचे राहिलेले कापड आहे ते पूर्णपणे कट करून काढायचे आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी केलेले आहे ते। आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाउजच्या पीसचा एक तुकडा आणि साडीतला जो साडीचा कलर आहे त्याचा एक तुकडा चौकोनी काढून घ्यायचा आहे आणि असे त्याचे त्रिकोण करून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आता खाली जी बाही आहे ती हिरव्या कलरची आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा पिवळा कलर लावणार आहे आणि त्याच्यावरती हिरवा कलर लावणार आहे। त्यामुळे काय होणार आहे की आपलं कॉम्बिनेशन जे आहे ब्लाउजचं बाहीचं ते खूप छानपैकी दिसेल। अशा प्रकारे त्रिकोण तयार झाल्यानंतर ते एकावर एक मांडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारचे अजून 2 त्रिकोण काढून घ्यायचे आहेत। व्यवस्थित अशी टिप मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, हे दोन्हीही त्रिकोण आपल्याला या पाकळीच्या आतमध्ये लावायचे आहेत आणि हे त्रिकोण जे आहेत ते व्यवस्थित लावून घेण्यासाठी मी काय करणार आहे की या त्रिकोणांवरून आडवी जी त्रिकोण समोरासमोर मांडून टिप मारून घेणार आहे। तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। अशा प्रकारे त्रिकोण आपण जोडणार आहोत, तुम्ही पाहू शकता। आता हे त्रिकोण सरळ येण्यासाठी मी काय करणार आहे, या त्रिकोणाच्या समोरासमोर टोकावरती सरळ टिप मारून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित त्रिकोण बसतील। आता इथे मी 5 नंबरची टिप मारून घेणार आहे, जेणेकरून काय होईल की आपल्याला नंतर ती टिप उसवता येईल आणि जी डिझाईन आहे बाहीची ती खूप चांगली दिसेल। अशा प्रकारे त्रिकोण जोडून झाल्यानंतर हे त्रिकोण जे आहे ते व्यवस्थित मी बाहीवरती मांडून घेणार आहे आतल्या साईडनी आणि वरून मी काय करणार आहे, पिना लावून घेणार आहे, जेणेकरून आपले हे त्रिकोण टिप मारताना कोणत्याही प्रकारे हलू नये। आता व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहे। टिप मारून झाल्यानंतर हे जे व्यवस्थित बसले आहेत का नाही त्रिकोण व्यवस्थित टिप मारून घेऊन झाल्यावर मी या पाकळीच्या भोवतानी व्यवस्थित अशी छानपैकी लेस लावणार आहे। छानपैकी लेस लावून झाल्यानंतर आपली बाही जवळजवळ तयारच झालेली आहे। आता आपल्याला बाहीचे जे मधले त्रिकोण आहे त्याच्यावरती आपल्याला गोल्डन कलरचं बटन लावून घ्यायचं आहे आणि खाली बाहीला जी आहे ती मण्यांची लेस लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली जी बाही आहे ती सुंदर अशी तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा, सोपी आणि सरळ खूप छान अशी डिझाईन